हॅलो नमस्कार, किचन स्टारमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एक स्वीट रेसिपी, ती पण 10 ते 15 मिनिटात तयार होते। तर व्हिडिओ सुरू होण्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणे की जे पण व्हिडिओ मी अपलोड करेल तो तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल। तर टाईम वेस्ट न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर तुम्ही इथं पाहू शकता, मी एक टोपामध्ये 2 वाट्या गूळ घेतलेला आहे आणि बारीक कट करून गुळाला गरम करत ठेवलेला आहे। अशा प्रकारे गुळाचं पाणी करून घ्यायचं आपल्याला, हलकंसं बारीक बारीक पातळ चिरून घ्यायचा, म्हणजे लगेच त्याचं पाणी तयार होतं, कोमट पाणी। तर गूळ आता पूर्णपणे वितळलेला आहे। आता एका बाउलमध्ये गुळाचं पाणी घेतलेलं आहे। आता ह्या गुळाच्या पाण्यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची आहे। 1 चम्मच भरून वेलची पूड घालायची आहे, म्हणजे एकदम मस्त असा स्वाद येतो। आता ह्याच्यामध्ये आपल्याला सफेद तीळ घालायचे, 2 चमचा किंवा 3 चमचा, तुम्हाला ज्याप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही। तीळ घातलं तर मस्त आपले खुसखुशीत बनतात आणि एक वेगळंच टेक्स्चर येतं। आता इथे 2 मोठ्या वाट्या खोबऱ्याच्या आहेत, त्या मी वाटून घेतलेल्या आहेत। खोबऱ्याच्या वाट्या 2 वाटायच्या आहेत, मिक्सरमध्ये बारीक तुकडे करून वाटून घ्यायचे। आता ह्याला सगळं मिश्रण हे एकजीव करून घ्यायचे। गुळाच्या पाण्यामध्ये आपल्याला वेलची पावडर, तीळ आणि खोबरं टाकून मिक्स करून घ्यायचे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचे, 3 चम्मच, मोठे 3 चम्मच मी गव्हाचं पीठ घातले। तर आता ह्याचं एक आपल्याला स्मूथचं बेटर तयार करायचे। काहीही बाहेरून विकत आणायला लागत नाही, घरच्याच पिठामधून, गव्हाच्या पिठामधून एकदम मस्त स्वीट रेसिपी आपली तयार होते। चहासोबत मस्त खाऊ शकता तुम्ही आणि झटपट होणारी, अजिबात वेळ लागत नाही। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचे। अजून थोडंसं पातळसर करायचे, पूर्ण हाताने त्याला एकजीव करायचं। तुम्ही पाहू शकता 3 चमचे पिठामध्येच आपलं पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे। आता तुम्हाला विचार पडला असेल की हे रेसिपी कोणती आहे, तर ह्याला गुलगुल असं म्हणतात। तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट करून नक्की कळवा। तर ह्याला आमच्याकडे गुलगुले असे म्हणतात, चहाबरोबर खूप अप्रतिम लागतात। तर मी आता इथं कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। 5 ते 10 मिनटं पिठाला रेस्ट करायला ठेवलं होतं। आता ह्याचे छोटे छोटे आपल्याला गोळे तेलामध्ये सोडायचे आहेत। या पद्धतीने तुम्ही पाहू शकता, खूप मस्त खुसखुशीत अप्रतिम गव्हाच्या पिठाचा हा नाश्ता सकाळी चहाबरोबर खूप छान लागतात। तुम्ही एकदा नक्की करून पहा। या प्रकारे सर्व गुलगुले आपल्याला तळून घ्यायचे आणि गॅस मीडियम ठेवायचा, नाहीतर आतमध्ये कच्चे राहतात आणि बाहेरून लगेच ब्राऊन होतात। तर मीडियम गॅसवरतीच त्यांना चांगलं शेकू द्यायचे, आतून कच्चे नाही राहिले पाहिजे। आणि ब्राऊन गोल्डन असा कलर, मस्त असा गोल्डन कलर आला की आपल्याला ह्याला काढून घ्यायचे। अशा प्रकारे सगळे गुलगुले आपल्याला तळून घ्यायचे। तर तुम्ही पाहू शकता सर्व गुलगुले आपले तळून झालेले आहेत। एकदम मस्त गोल्डन कलर आलेला आहे आणि एकदम क्रिस्पी असे आपले गुलगुले तयार झालेले आहेत। चहासोबत तुम्ही खाऊ शकता, अप्रतिम असे लागतात। तर तुम्हाला आजची गुलगुल्याची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि मेन म्हणजे खात रहा। धन्यवाद।